नमस्कार. आज आपण सायमन सिनेक यांच्या स्टार्ट विथ वाय या खूप गाजलेल्या पुस्तकातील काही महत्वाच्या कल्पनांवर बोलणार आहोत. हो, नमस्कार. म्हणजे काही नेते किंवा संस्था इतरांपेक्षा जास्त प्रभावी का असतात? बरोबर. ते लोकांना इतकी प्रेरणा कशी देतात, त्यांची निष्ठा कशी मिळवतात, याचं गुपित काय आहे? आणि याउलट काही जण अयशस्वी का होतात? याच का वायचा शोध आज आपण घेणार आहोत. सिनेक यांच्या विचारांनुसार काही कंपन्या इतरांपेक्षा प्रभावी का ठरतात हे समजून घेऊया. आपण राईट बंधू आणि सॅम्युएल लँगली किंवा मग ॲपलचं यश अशी काही उदाहरणं पण बघू. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. आजकाल बाजारात बघितलं तर अनेक उत्पादनं किंवा सेवा जवळपास सारख्याच वाटतात, नाही का? हो ना, म्हणजे किंमत, गुणवत्ता, फीचर्स यात फारसा फरक नसतो खरं तर. मग कंपन्या काय करतात ग्राहकांना आकर्षित करायला? इथे सिनेक 2 मार्गांबद्दल बोलतात. एक म्हणजे प्रोलोगन म्हणजे मॅनिप्युलेशन आणि दुसरं प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन. प्रलोभन म्हणजे लोकांना काहीतरी करायला उद्युक्त करणं. हो, आणि हे नेहमी नकारात्मकच असतं असं नाही हां, पण ते तात्पुरतं असतं. अच्छा. जसं की किंमत कमी करणं. आपण बघतोच हे. अगदी जनरल मोटर्सचं उदाहरण देतात सिनेक. हं. त्यांनी कॅशबॅकची इतकी सवय लावली लोकांना. की विक्री तात्पुरती वाढली असेल, पण ग्राहक फक्त किमतीसाठीच येऊ लागले. बरोबर. आणि दीर्घकाळात कंपनीचं नुकसान झालं. किमतीचा खेळ नेहमीच महागात पडतो शेवटी. आणि मग जाहिराती, ऑफर्स, एकावर एक फ्री वगैरे. हो, ते पण प्रलोभनच. किंवा मग रिबेट्स. त्यात तर आणखी युक्त्या असतात. युक्त्या? कशा प्रकारच्या? म्हणजे रिबेट क्लेम करायची प्रक्रिया इतकी किचकट ठेवायची किंवा बारीक अक्षरात अटी टाकायच्या अच्छा. की बरेच ग्राहक विसरून जातात किंवा कंटाळून सोडून देतात. याला ब्रेकेज किंवा स्लिपेज म्हणतात. फायदा कंपनीचाच होतो. सॅमसंगच्या एका रिबेटचं उदाहरण आहे यात. अरे बापरे. आणि भीती? भीतीचा वापर पण होतो का? हो, नक्कीच. भीती हे खूप शक्तिशाली प्रलोभन आहे. ती एक म्हण आहे ना, IBMला कामावर घेतल्यामुळे कुणाची नोकरी गेली नाही. हो हो, ऐकलंय. म्हणजे सुरक्षित पर्याय निवडणं, जरी दुसरा चांगला असला तरी. अगदी. नवीन, चांगल्या पण कमी प्रसिद्ध पुरवठादाराला संधी देण्याऐवजी मोठ्या, माहितीतल्या कंपनीकडे जाणं, भीतीपोटी घेतलेला निर्णय. आणि ते आकांक्षात्मक संदेश 6 आठवड्यात श्रीमंत बना किंवा 6 स्टेप्समध्ये आनंदी व्हा. हो, ते पण. तात्पुरते प्रभावी ठरतात, विशेषतः ज्यांच्यात शिस्तीचा अभाव असतो ना. जानेवारीत जिमची मेंबरशिप घेण्यासारखं. अगदी. कॉर्पोरेट जगात पण हेच होतं. पटकन होणाऱ्या स्वस्त उपायांना जास्त मागणी असते, दीर्घकालीन उपायांपेक्षा. आणि समवयस्कांचा दबाव, पिअर प्रेशर. हो, 5 पैकी 4 डेंटिस्ट हेच सांगतात. किंवा सेलिब्रिटी एन्डोर्समेंट, टायगर वुड्स, मायकल जॉर्डन. विक्री प्रतिनिधी पण वापरतात हे. तुमचे 70% स्पर्धक आमचीच सेवा वापरतात, असं सांगतात. बरोबर. आणि मग आहे नाविन्य, म्हणजे नोवेल्टी, ज्याला अनेकदा इनोव्हेशन समजलं जातं. अच्छा. फरक काय नक्की? मोटोरोला रेझर फोन आठवतोय? हो, खूप चालला होता तो. हो, तो पातळ होता, मेटल केस होती, काही नवीन गोष्टी होत्या. पण त्याने उद्योगात काही मूलभूत बदल घडवला का? नाही, तसं तर नाही. ते खरं इनोव्हेशन नव्हतं. खरं इनोव्हेशन उद्योगाची दिशा बदलतं. जसं लाईट बल्ब किंवा आयट्यून्स. कोलगेटच्या 32 प्रकारच्या टूथपेस्ट हे नाविन्याचं उदाहरण आहे. म्हणजे निवड करणं अवघड. अगदी. तर ही सगळी प्रलोभनं, किंमत, जाहिरात, भीती, आकांक्षा, दबाव, नाविन्य हे सगळं तात्पुरतं व्यवहार घडवून आणतं, ट्रान्झॅक्शन्स. पण निष्ठा नाही निर्माण करत, लॉयल्टी नाही. बरोबर. उलट खरेदीदार आणि विक्रेता दोघांवरही ताण वाढतो. पीटर वायब्रॉसरू त्यांच्या अमेरिकन मेनिया पुस्तकात म्हणतात की हा ताण आपल्या आरोग्यासाठी पण चांगला नाही. मग यावर उपाय काय? निष्ठा कशी निर्माण होते? इथेच प्रेरणा येते का? हो, प्रेरणा लोकांना तुमच्या उद्देशाशी, तुमच्या काशी जोडते. ही भावना आतून येते, ती कोणत्याही बाह्य लाभावर अवलंबून नसते. आणि तीच निष्ठा निर्माण करते. अगदी. आणि ही प्रेरणा येते सिनेक यांच्या गोल्डन सर्कल या संकल्पनेतून. गोल्डन सर्कल ऐकलं याबद्दल. म्हणजे ते 3 वर्तुळं, बरोबर? हो, 3 स्तर आहेत त्याचे. सर्वात बाहेरचं वर्तुळ म्हणजे काय? वॉट. म्हणजे कंपनी काय करते, कोणती उत्पादनं किंवा सेवा देते, बरोबर. हे प्रत्येकाला माहीत असतं. त्याच्या आतलं वर्तुळ म्हणजे कसे, हाव. म्हणजे ते वेगळं कसं करतात, त्यांची प्रक्रिया काय आहे, व्हॅल्यू प्रॉपोजिशन. हो, काही कंपन्यांना हे माहीत असतं. पण सर्वात आत केंद्रस्थानी आहे का, वाय. का? म्हणजे त्यांचा उद्देश, कारण,
विश्वास. अगदी. ते जे करतात ते का करतात आणि लक्षात घ्या, का म्हणजे पैसे कमावणे नाही, तो तर फक्त परिणाम आहे. फार कमी लोकांना किंवा कंपन्यांना त्यांचं का स्पष्ट माहीत असतं, असं सिनेक म्हणतात. काय पासून सुरुवात करतात. हो, आमची नवीन कार आहे. काय? यात लेदर सीट्स आहेत, मायलेज उत्तम आहे, कसे? ती खरेदी करा, असं काहीसं. हा नेहमीचाच दृष्टिकोन आहे. पण जे नेते किंवा कंपन्या प्रेरणा देतात, ते आतून बाहेर संवाद साधतात. म्हणजे का पासून सुरुवात करतात. का, कसे, काय. ॲपलचं उदाहरण नेहमी दिलं जातं यासाठी. बरोबर. ॲपल कसं सांगेल? ते म्हणतील, आम्ही जे काही करतो ते यथास्थितीला आव्हान देण्यासाठी करतो. आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करण्यावर विश्वास ठेवतो. का? हां. याचाच एक मार्ग म्हणजे आमची उत्पादनं सुंदर डिझाईन केलेली, वापरायला अगदी सोपी असतात. कसे? आणि मग शेवटी आणि आम्ही असे उत्तम कम्प्युटर्स बनवतो काय? एक खरेदी करायचा आहे? हा विचारच किती वेगळा आहे. मांडणीच वेगळी आहे. आणि इथेच सिनेक म्हणतात ती महत्वाची गोष्ट. लोक तुम्ही काय करता ते खरेदी करत नाहीत, तर तुम्ही ते का करता हे खरेदी करतात. पीपल डोंट बाय व्हॉट यू डू, दे बाय वाय यू डू इट. अगदी. ॲपलच्या बाबतीत लोक फक्त कम्प्युटर किंवा फोन नाही खरेदी करत. ते ॲपलचा विश्वास खरेदी करतात, यथास्थितीला आव्हान देण्याचा, व्यक्तीला सक्षम करण्याचा. बरोबर. म्हणूनच लोक ॲपलकडून कम्प्युटर घेतात, MP3 प्लेअर घेतात, फोन घेतात, काहीही घ्यायला तयार असतात, कारण त्यांचं का स्पष्ट आहे. या उलट डेलचं उदाहरण आहे. त्यांनी स्वतःला फक्त काय म्हणजे कम्प्युटर बनवणारी कंपनी म्हणून ओळखलं. हो. त्यामुळे जेव्हा त्यांनी PDA किंवा MP3 प्लेअर बनवायचा प्रयत्न केला, तेव्हा ते अयशस्वी झाले, कारण लोक त्यांना फक्त कॉम्प्युटर कंपनी म्हणून बघत होते. ॲपलने तर नाव पण बदललं. ॲपल कॉम्प्युटरवरून ॲपल इंक केलं. कारण त्यांचं का हे कॉम्प्युटर पुरतं मर्यादित नव्हतं. आणि हे फक्त मार्केटिंग नाहीये, याला आपल्या मेंदूच्या रचनेचा आधार आहे. अच्छा. ते निओकॉर्टेक्स आणि लिम्बिक ब्रेन, काय लेवलच्या गोष्टी. म्हणजे फीचर्स, डेटा, आकडेवारी वगैरे. बरोबर. पण आपला जो मधला मेंदू आहे, लिम्बिक ब्रेन, तो भावना, विश्वास, निष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची प्रक्रिया नियंत्रित करतो. का आणि कसे हे लिम्बिक ब्रेनशी संबंधित आहेत. हो, पण गंमत म्हणजे लिम्बिक ब्रेनमध्ये भाषेची क्षमता नसते. म्हणूनच आपल्याला आपल्या तीव्र भावना किंवा गट फिलिंग शब्दात मांडायला कधीकधी अवघड जातं. अगदी. मला हे बरोबर वाटतंय असं आपण म्हणतो, पण ते का वाटतंय हे सांगता येत नाही नेहमी. जसं आपण एखाद्यावर प्रेम का करतो हे नेमकं सांगणं अवघड आहे. बरोबर. निर्णय घेणारा भाग वेगळा आणि बोलणारा भाग वेगळा. त्यामुळे कंपन्या जेव्हा फक्त फीचर्स आणि फायदे काय सांगतात, तेव्हा त्या निओकॉर्टेक्सला अपील करतात, तर्कशुद्ध भागाला. पण निर्णय तिथे होत नाहीयेत. देश त्यांचा विश्वास सांगतात, तेव्हा त्या थेट लिम्बिक ब्रेनशी जोडल्या जातात. म्हणजे थेट निर्णय घेणाऱ्या भागाशी संपर्क साधतात. अगदी. यामुळेच लोक ॲपल किंवा हार्ले डेव्हिडसन सारख्या ब्रँड्ससाठी जास्त किंमत मोजायला किंवा गैरसोय सहन करायला तयार होतात, कारण ते त्या कंपन्यांच्या काशी, त्यांच्या विश्वासाशी जोडले जातात. इथे विश्वास निर्माण होतो. हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय. हो, विश्वास. आणि विश्वास केवळ क्षमतेवर, काय किंवा कसेवर नाही टिकत. तो मूल्यांवर आणि विश्वासांवर, कावर आधारित असतो. कॉन्टिनेंटल एअरलाइन्सचं उदाहरण तुम्ही दिलं होतं. हो, गॉर्डन बेथून जेव्हा CEO झाले, तेव्हा कंपनी रसातळाला गेली होती. कर्मचारी प्रचंड नाराज होते. मग त्यांनी काय केलं? त्यांनी सर्वात आधी कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलं, त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्यांनी एक गोष्ट सांगितली की विमानं स्वच्छ ठेवणं हे ग्राहकांपेक्षा कर्मचाऱ्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्यांना तिथे रोज काम करायचं असतं. म्हणजे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं, त्यांच्या काला. बरोबर. परिणाम, कर्मचारी आनंदी झाले, त्यांनी ग्राहकांना चांगली सेवा दिली, ग्राहक आनंदी झाले आणि कंपनी फायद्यात आली. विश्वास हा पाया होता तिथे. माणसाला एका समूहाचा भाग होण्याची एक मूलभूत गरज असते नाही का? बिलॉंगिंगची भावना. नक्कीच. डॉक्टर सियूसच्या स्नीचर्स कथेसारखं, ज्यांच्या पोटावर तारे होते आणि ज्यांच्यावर नव्हते, प्रत्येकाला दुसऱ्या गटासारखं व्हायचं होतं. समान मूल्य आणि विश्वास असलेल्या लोकांमध्ये आपल्याला सुरक्षित वाटतं. तिथे विश्वास आपोआप तयार होतो. म्हणूनच कंपन्या म्हणजे फक्त व्यवसाय नसतात, त्या संस्कृती असतात. समान मूल्य आणि विश्वास असलेल्या लोकांचा समूह. त्यामुळे नोकरी देताना फक्त कौशल्य काय बघू नका, तर तुमच्या काशी जुळणारी वृत्ती असलेल्या लोकांना शोधा. हब केलेहर, साऊथवेस्ट एअरलाइन्सचे संस्थापक म्हणायचे, कौशल्यांसाठी नाही, वृत्तीसाठी नोकरी द्या. कौशल्य शिकवता येतात,
अर्नेस्ट शॅकल्टनची ती अंटार्क्टिका मोलमेची जाहिरात आठवतीये? काय होती ती? धोकादायक प्रवासासाठी माणसे पाहिजेत. कमी पगार, कडाक्याची थंडी, अनेक महिने पूर्ण अंधार, सतत धोका, परतण्याची शाश्वती नाही, यशस्वी झाल्यास सन्मान आणि ओळख मिळेल. अरे वा, म्हणजे त्याने का अगदी स्पष्ट सांगितलं होतं? हो, त्यामुळे फक्त तेच लोक आले जे त्या आव्हानासाठी आणि शॅकल्टनच्या त्या ध्येयावर विश्वास ठेवणारे होते. हीच गोष्ट त्या 2 पाथरोटांच्या कथेत पण आहे. एकाला विचारलं, तू काय करतोयस? तो म्हणाला, मी दगड रचून भिंत बांधतोय, कंटाळवाणं काम आहे. आणि दुसऱ्याला विचारलं तेव्हा? तो म्हणाला, मी एक भव्य कॅथिड्रल बांधतोय. बरोबर. दुसरा त्याच्या कामाला एका मोठ्या उद्देशाशी, एका काशी जोडतोय, त्यामुळे तो जास्त प्रेरित आणि निष्ठावान आहे. हेच तर राईट बंधू आणि सॅम्युअल लँगली यांच्या गोष्टीत दिसतं. हो, लँगलीकडे सगळं होतं. पैसा, हुशार टीम, सरकारचा पाठिंबा. काय आणि कसे उत्तम होतं. पण त्याचा उद्देश काय होता? प्रसिद्धी आणि पैसा मिळवणं. त्याचं का ते होतं. आणि तो अयशस्वी झाला. याउलट राईट बंधूंकडे काहीच नव्हतं. सायकलच्या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर ते प्रयोग करत होते. पण त्यांच्याकडे एक स्वप्न होतं, एक स्पष्ट का होतं. त्यांना जगाला बदलायचं होतं. उड्डाणाचं स्वप्न साकार करायचं होतं. अगदी. त्यांच्या टीमने अनेक अपयशानंतरही निष्ठा दाखवली. कारण ते फक्त राईट बंधूंसाठी काम करत नव्हते. ते त्या मोठ्या स्वप्नासाठी, त्या कासाठी काम करत होते. आणि ते यशस्वी झाले कारण त्यांनी इतरांना प्रेरणा दिली. म्हणजे नेत्याचं काम फक्त कल्पना देणं नाही, तर का स्पष्ट करून असं वातावरण तयार करणं आहे जिथे चांगल्या कल्पना येऊ शकतील. जसं स्टीव्ह जॉब्सने केलं. त्याने स्वतः आयपॉड किंवा आयफोन बनवला नाही. बरोबर. पण त्याने लोकांना एक उद्देश दिला, यथास्थितीला आव्हान देण्याचा. आणि त्या उद्देशाभोवती लोक एकत्र आले आणि त्यांनी इनोव्हेट केलं. गोल्डन सर्कलला एका त्रिमितीय शंकू कोनसारखं पण पाहता येतं असं तुम्ही म्हणालात. हो, सर्वात वर का असतो नेता, विजनरी. मध्यभागी कसेवाले लोक असतात जे व्यवस्थापन करतात, योजना बनवतात, रचना उभी करतात. आणि सर्वात खाली काय करणारे लोक असतात जे बाजारात प्रत्यक्ष काम करतात, उत्पादन विकतात. यशस्वी होण्यासाठी या तिन्ही पातळ्यांवरच्या लोकांमध्ये विशेषतः का सांगणारे विजनरी आणि कसे करणारे व्यवस्थापन यांच्यात भागीदारी आणि विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जसं स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनियाक किंवा बिल गेट्स आणि पॉल ॲलन. अगदी. एकट्याने नाही होत हे. बरं, समजा का स्पष्ट आहे, टीम पण चांगली आहे, पण ही कल्पना किंवा उत्पादन लोकांपर्यंत पोहोचतं कसं मोठ्या प्रमाणात? त्यासाठी एव्हरेट रॉजर्सचा डिफ्युजन ऑफ इनोव्हेशन्स म्हणजे नवकल्पनांच्या प्रसाराचा नियम लागू होतो. अच्छा, तो बेल कर्व्हवाला नियम? हो, कोणतीही नवीन कल्पना किंवा उत्पादन समाजात एका विशिष्ट क्रमाने पसरतं. सुरुवातीला येतात इनोव्हेटर्स, नवप्रवर्तक, फक्त 2.5% लोक. बरोबर. ते धोका पत्करायला तयार असतात. त्यानंतर येतात अर्ली अडॉप्टर्स म्हणजे सुरुवातीला स्वीकारणारे, साधारण 13.5%. हे दोन्ही गट मिळून डावीकडचा भाग तयार होतो. हे लोक तुमच्या कावर विश्वास ठेवतात, नाही का? अगदी. ते तुमच्यासारखेच विचार करतात. त्यानंतर येतात अर्ली मेजॉरिटी 34% आणि लेट मेजॉरिटी 34%. हे बहुसंख्य लोक आहेत. हे व्यवहारवादी असतात. नवीन गोष्ट तेव्हाच स्वीकारतात जेव्हा ती सिद्ध झालेली असते, इतरांनी वापरलेली असते. बरोबर. आणि शेवटी येतात लॅगार्ड्स 16%, जे बदलाला विरोध करतात किंवा सर्वात शेवटी स्वीकारतात. आणि बाजारात मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी म्हणजे मास मार्केट सक्सेससाठी तो टिपिंग पॉइंट गाठावा लागतो. हो, जो साधारण 15 ते 18% मार्केट शेअरवर येतो. म्हणजे इनोव्हेटर्स आणि अर्ली अडॉप्टरचा मोठा भाग जिंकल्यावर. हा टिपिंग पॉइंट तेव्हाच गाठता येतो जेव्हा तुम्ही सुरुवातीला डावीकडच्या लोकांवर लक्ष केंद्रित करता. अगदी. कारण हेच लोक तुमच्या काशी जोडलेले असतात. तेच तुमच्यासाठी इतरांना सांगतात, इतरांना प्रभावित करतात. म्हणजे थेट मधल्या बहुसंख्य लोकांना अर्ली आणि लेट मेजॉरिटीला आकर्षित करायचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. चुकीचं नाही, पण महागडं आणि निष्फळ ठरू शकतं. कारण या लोकांना जोडण्यासाठी तुम्हाला प्रलोभनांचा वापर करावा लागतो. किंमत कमी करा, जाहिरात करा. आणि त्याने निष्ठा मिळत नाही. नाही. टीव्हीचं उदाहरण घ्या. त्यांच्याकडे खरंच खूप चांगलं तंत्रज्ञान होतं. टीव्ही पॉज करणं, जाहिरात वगळणं. हो, क्रांतिकारी होतं ते तेव्हा. पण ते अयशस्वी झाले. कारण त्यांनी थेट बहुसंख्य बाजाराला लक्ष केलं. त्यांनी फक्त काय सांगितलं? फीचर्स,
त्यांनी त्यांचं का सांगितलं नाही? लोकांना त्यांच्या वेळेवर नियंत्रण मिळवून देण्यासारखं काही? नाही. त्यांनी डावीकडच्या लोकांना जोडलं नाही जे त्यांच्या विश्वासावर उत्पादन घेतील. त्यामुळे ते टिपिंग पॉइंटपर्यंत पोचू शकले नाहीत. या उलट मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचं उदाहरण आहे. हो, त्यांनी माझ्याकडे एक योजना आहे असं भाषण नाही दिलं. त्यांनी माझे एक स्वप्न आहे, आय हॅव अ ड्रीम असं सांगितलं. त्यांनी त्यांचं का सांगितलं? अगदी समानतेचा विश्वास. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणारे हजारो लोक, ते इनोव्हेटर्स आणि अर्ली अडॉप्टर्स एकत्र आले. ते 2.5 लाख लोक वॉशिंग्टनला किंगसाठी नाही तर स्वतःच्या विश्वासासाठी आले होते. बरोबर. त्यांनी इतरांना प्रेरित केलं आणि एक प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली. काने लोकांना एकत्र आणलं. पण एकदा कंपनी मोठी झाली किंवा संस्थापक दूर गेले की हे का टिकवून ठेवणं कठीण होत असेल ना? खूप कठीण होतं. इथेच स्प्लिट होण्याची शक्यता असते असं सिनेक म्हणतात. संस्थेचं मूळ उद्दिष्ट का अस्पष्ट होतं. आणि लक्ष फक्त कायवर जातं? नफा, आकडेवारी, शेअरची किंमत. हो, वॉलमार्टचं उदाहरण दिलं जातं. सॅम वॉल्टन जिवंत होते तेव्हा त्यांचा उद्देश का स्पष्ट होता. सामान्य माणसाची सेवा करणे, त्यांना कमी किमतीत वस्तू देऊन मदत करणे. स्वस्थ किंमत हे त्याचं माध्यम होतं. कसे? बरोबर. पण त्यांच्या मृत्यूनंतर हळूहळू कंपनीचं लक्ष फक्त कसेवर गेलं. म्हणजे फक्त स्वस्त किंमत का विसरलं गेलं. याचा परिणाम मग कर्मचाऱ्यांशी आणि ग्राहकांशी वागणुकीवर झाला. अनेक खटले झाले त्यांच्यावर. हो, विक्री वाढत गेली असेल म्हणजे अचीवमेंट झाली, पण सॅम वॉल्टनला जे समाधान, सक्सेस अपेक्षित होतं ते कदाचित कमी झालं. या उलट कॉस्टकोचं उदाहरण आहे. हो, त्यांचे संस्थापक जिम सेनॅगल आजही त्यांच्या काला धरून आहेत. कर्मचाऱ्यांचं हित, ग्राहकांचं हित याला ते प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांची निष्ठा आणि यश टिकून आहे. शेअरची किंमत पण चांगली आहे. ते त्यांच्या काशी प्रामाणिक राहिले आहेत. मग हे का रोजच्या निर्णयांमधून कसं जपायचं? त्यासाठी सिनेक 30 सॅलरी टेस्ट सांगतात, बरोबर? अगदी. समजा तुमचा वाय आहे निरोगी राहणं. तुम्ही सुपरमार्केटमध्ये गेलात. तिथे तुम्हाला ओरिओ बिस्किट्स दिसली, M&M's चॉकलेट्स दिसली. कदाचित कोणीतरी सांगितलं पण असेल की घ्या. पण तुम्ही काय घ्याल? तुम्ही सॅलरी घ्याल, राईस मिल्क घ्याल, कारण ते तुमच्या वायशी म्हणजे निरोगी राहण्याच्या उद्देशाशी जुळतात. ओरिओ किंवा M&M's नाही जुळत. म्हणजे कंपन्यांनी कोणताही निर्णय घेताना, मग ती नवीन भरती असो, एखादी भागीदारी असो किंवा मार्केटिंग मोहीम असो, त्यांनी स्वतःला विचारायला हवं, हा निर्णय आमच्या वायशी सुसंगत आहे का? तो आमच्या विश्वासांना पुढे नेतो का? यामुळे कामात एक प्रकारचं सातत्य येतं, ऑथेंटिसिटी येते. अगदी. प्रत्येक निर्णय तुमच्या वायचा पुरावा असायला हवा. आणि हे सातत्य आणि प्रामाणिकताच विश्वास निर्माण करते. आणि वारसा पण महत्वाचा आहे. नेत्यानंतर येणाऱ्या व्यक्तीने पण तो वाय जिवंत ठेवणं गरजेचं आहे. हो, नाहीतर वाय अस्पष्ट होऊ शकतं. जसं बिल गेट्स मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडल्यावर काही प्रमाणात झालं. म्हणजे सुरुवात का ने होते आणि ते का सतत जिवंत ठेवावं लागतं. बरोबर. जेव्हा तुम्ही का स्पष्ट ठेवता तेव्हा तुम्ही विश्वास निर्माण करता आणि लोकांना तुमच्या कामात, तुमच्या संस्थेत एक अर्थ, एक मूल्य जाणवतं. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की आपण केवळ काय करतो किंवा कसे करतो यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण ते का करतो हे समजून घेणं आणि ते स्पष्टपणे मांडणं किती महत्वाचं आहे. नक्कीच. मग तो व्यवसाय असो, एखादी सामाजिक चळवळ असो किंवा अगदी आपलं वैयक्तिक ध्येय असो. कारण यातूनच खरी प्रेरणा मिळते, निष्ठा निर्माण होते आणि दीर्घकाळ टिकणारे यश मिळतं. आणि हे केवळ एखादं व्यावसायिक तत्वज्ञान नाहीये. हे आपल्या मानवी स्वभावात, आपल्या मेंदूच्या कार्यात आणि आपण निर्णय कसे घेतो यात खोलवर रुजलेलं आहे. गोल्डन सर्कल आपल्याला तेच दाखवून देतं. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण नेहमी स्पर्धकाकडे बघतो. आपला स्पर्धक कोण हा प्रश्न विचारतो. हो, विचारतोच. पण त्याऐवजी जर आपण फक्त स्वतःलाच कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं तर? स्वतःशी स्पर्धा. हो, जसा तो सेरेब्रल पॉल्सी असलेला धावपट्टू बेन कोमेन, त्याच्याबद्दल सिनेक सांगतात, तो प्रत्येक शर्यतीत शेवटचा येतो, पण तो धावतो फक्त स्वतःची कालची वेळ सुधारण्यासाठी. अच्छा. तो इतरांशी स्पर्धा करत नाहीये. आणि गंमत म्हणजे इतर धावपटू पण त्याला प्रोत्साहन देतात, त्याच्यासोबत धावतात कधीकधी. खरंच की काय? तर विचार येतोय की स्वतःशी स्पर्धा केल्याने आपल्या कामाकडे आणि ध्येयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल का?
इतरांनाही आपल्या प्रवासात सामील होण्याची, आपल्याला पाठिंबा देण्याची प्रेरणा मिळेल का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.